हे रीडिंग त्या लोकांसाठी आहे ज्यांचं सध्या नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन चालू आहे आणि ही सिच्युएशन कदाचित मागच्या 1 आठवड्यापासून 1 महिन्यापासून 2 महिन्यापासून किंवा लास्ट 3 मंथ्सपासून जर असेल, ओके. सो त्यांच्यासाठी ही रीडिंग आहे. ही एक जनरल रीडिंग आहे, प्लीज याची नोंद घ्या, ठीक आहे. सो तुम्हाला हे काही पॉईंट्स रेझोनेट्स केले, इट्स गुड फॉर यू. सो ही लव्ह रीडिंग आपण बघूया. सो पहिलं आपण बघूया की तुम्ही या रिलेशनशिपकडे आता कुठल्या इंटेन्शनने बघत आहात. ओके, तुम्ही या रिलेशनशिपकडे कोणत्या इंटेन्शनने बघत आहात. 2 कार्ड्स घेऊया. आणि तुमचे पार्टनर ह्या रिलेशनशिपकडे आता कुठल्या इंटेन्शनने बघत आहेत. फाईन. आणि ह्या रिलेशनशिपचं पुढे आउटकम काय आहे. ओके, सो तुम्ही ह्या नात्याकडे कसे बघत आहात. ओके, हे 2 कार्ड झाले आहेत. 8 ऑफ पेंटिकल्स, क्वीन ऑफ पेंटिकल्स आणि तुमचे पार्टनर असे बघत आहेत. आय होप तुम्हाला कार्ड्स दिसत असते आणि हे कार्ड सिक्रेट आहे. तुम्ही या नात्याकडे अजूनही खूप छान दृष्टिकोनानेच बघत आहात. तुमच्यासाठी हे नातं फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही या नात्यावर अजूनही काम करायला तयार आहात. तुम्हाला या रिलेशनशिपवरती काम करायचं आहे, मेहनत करायची आहे आणि रादर तुम्ही करत आहात. मे बी तुम्ही प्रे करताय, मॅनिफेस्टेशन करताय, तुम्ही त्यांचे स्टेटस बघताय. तुम्हाला हे नातं हवं आहे कदाचित, कारण तुमच्यासाठी हे नातं टाईमपास नाही आहे. तुम्हाला हे नातं फार प्रिय आहे. तुम्हाला या नातं असं वाटत होतं की हे दीर्घकाळ टिकणार आहे, लाँग टर्मपर्यंत जाणार आहे. या नात्यामध्ये खूप स्टेबिलिटी आहे, एक वेगळा सौंदर्य आहे या नात्याचा. तुम्हाला हे रिलेशनशिप अजूनही हवं आहे. तुमच्या पार्टनरची जर एनर्जी बघितली तर मला असं दिसतं ह्यांच्या मनामध्ये ना अजून काही डाऊट्स आहेत, अजून क्लॅरिटी नाही आहे नात्याबद्दल, किंवा इथे थर्ड पार्टी सिच्युएशन पण असू शकते. बऱ्याच गोष्टी ह्यांना क्लिअर नाही. इमोशनली ही व्यक्ती क्लिअर नाही, सॅड आहे, दुःखी आहे, आपले इमोशन्स कोणाला सांगत नाही. ओके, तुमच्या दोघांमध्ये डिस्प्यूट्स आहे, आर्ग्युमेंट्स आहे, वादविवाद आहेत, मतभेद आहे. त्याचा विचार खूप केला जातो आहे. का पटत नाही आहे, का बोलणं होत नाही, काय चाललं आहे, कुठे चुकलं आहे. आणि ह्या व्यक्तीवरती ना इतर व्यक्तींचा इन्फ्लुएन्स खूप जास्त होतो. कोणी काही सांगितलं ना तर कदाचित हे तुमचे पार्टनर पटकन ऐकतात आणि सॅड जातात. त्यांना अजूनही क्लॅरिटी नाही आहे नात्याबद्दल. ओके, त्यांना कळतच नाही आहे काय डिसिजन घ्यावा, काय निर्णय घ्यावा. कन्फ्युज्ड खूप आहेत. बघा ना, इकडे एक मिनिट, आय शो यू. बॉटम ऑफ द डेकसुद्धा ही त्यांचीच एनर्जी आहे. डिस्टर्ब्ड आहेत, एकदम डिप्रेस्ड आहेत, लो आहेत, हॅपी नाहीत, खुश अजिबात नाही आहेत. फ्युचर काय होईल कळत नाही आहे. ओके, सो ह्या तुमच्या करंट सिच्युएशनचा फायनल आउटकम काय होईल. ओके, आपण हे बघूया. माय गॉड, सन कार्ड आलं आहे. सो फायनल आउटकम हे दाखवते की तुम्हाला एकमेकांशी क्लिअरली कम्युनिकेशन केलं पाहिजे, एकमेकांशी क्लिअरली बोललं पाहिजे, तरच ही सनची एनर्जी तुमच्या दोघांमध्ये येऊ शकते. नात्यांमध्ये एक प्रकाश येईल, नात्यामध्ये एक उजेड येऊ शकतो. लहान मुलांसारखे चाइल्डिश बिहेव